हे हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही करणार आहे रानात बेत. कारण तर आता आम्ही जाणार आहे तुकड्यात, आणि तुकड्यात आज आम्ही बनवणार आहे सुक्कं चिकन आणि रस्सा वाटे. तर आता जाऊ लवकर. काय माहिती दिसले का नाही काय माहिती, आता बघू, मी व्हिडिओ पॉज करून बघतो. तर गाईज आता आम्ही जातो तुकड्यात. तर ह्याच्यात आम्ही मसाले काय घेतले. ह्याच्यात प्यायचं पाणी आहे आणि त्याच्यात म्हणजे चांगलं पाणी आहे, पण स्वयंपाकाला वापरणार आहे. आयला मी दोघं एका गाडीवर जातो. तू बरं, तुम्ही दोघं जाऊ आणि गाडीवर सगळं सामान घ्या. आम्ही जाऊ आतावर. आणि बबल्या कुठं आहे? तिथंच आहे बबल्या. तर काहीच बबल्याचं काम आज तिथं तुकड्यातच आहे. मग बबल्या पण आहे, काम करून बबल्या भुकाजला असेल आता. त्याला घेऊन तुम्ही लाकडं ती गोळा करा. बरं चालतंय, जातो आम्ही मग. तर गाईस तुकड्यात आम्ही लय दिवसांना चाललोय. लास्ट टाइम मला वाटते गेला ब्लॉग होता ना की गाऱ्या घराचा, त्याच्यात गेलतो. हाय ते सगळे. आता आपल्याला चूल करायची, फिऱ्या बाया मागणं येणार आहे. आता चूल करू आणि पहिलं कालवणी करू. हे कुठं करायचं रे? तर काय आता आम्ही आलोय तुकड्यात. तर आता बबल्याचं इथं पाणी चालू आहे रानात. शाकाल तर इथं टीवर पाणी चालू आहे. हे आपण कुठं करायची चूल? पहिल्या जागेवर का? चूल ऑलरेडी बनलेली आहे, आपल्याला फक्त सरपण आणायचं आहे. बारक काढ असं. तर काय आता इथं सरपण काढायचंय. आता जादा घ्या खुडके, उशीर लागतो शिजायला. तर काय आम्ही ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर इथं जेवण करतोय. हो, बबल्याला मी बिर्याणी आणली. बबल्याने उद्या राहायचं इथे घातलाय. होय, मी सगळं बिर्याणी बबल्या रानात येऊन बिर्याणी खातो का? मग हो. तर काय फोन करतो म्हणतो आण म्हणतो. तर काय बबल्याला रानात बिर्याणी लागते, बाहेरची खायची. तर काय आहे ना, आता इथनं सामान काढतोय. नाही, त्यातलंच चिकन थोडं काढून ठेवायला लागेल सुक्याला. आता हे रसाची करायचं डायरेक्ट मिठात करायचं आहे का डायरेक्ट टाकायचं कालवा तिखटात? नाही, पहिलं काय करायचंय, पहिलं बिन तिखटचं करायचं मुप्या, आणि मग परत त्याच्यात तिखट टाकायचं. सुकं करायचं या. इकडं आहिल सय्यद आहे ना, आता माती लावतोय बघोल्याला. त्याला लय भुका लागले, त्याला वाटतं कधी होतंय. आता हसतोय बघा बघा हसतोय. नीट माती लाव, अशी लावायची सगळी सारखी. असं उघडं कुठं राहून देऊ नको, ते धुवायलेलं परत. चला गाईच, आता मला इकडं कांदा कापायचे ते बघू. आता आयांना कांदा कापायचे का बघू. नाही होय, चला आता मी कापतो कांदा. हा, चला येऊ द्या. बरं वाटलंच तर. आता इथं वर बसतो मी कांदा कापाय. बघितली. तर काय आता हे चॉपिंग बोर्ड पाण्यात ओला करून आणतो जरा. तसं नवीनच आहे, परत खराब काहीतरी केमिकल लागायचं. आता हे झालं. आता ह्याच्यावर कांदा का बरोबर आयला. इकडे बघ कसलो गालायचं. तर काय आपल्याला काय करायचंय, पहिलं आता स्टार्टिंगला कांदा बारीक कापायचा आहे. कांदा टाकल्यावर तेलात टाकायचा कांदा, मग त्याच्यात थोडी हळद टाकायची, अद्रक लसूण टाकायचं, मग चिकन टाकायचं, आणि मग थोडं पाणी टाकून त्याला शिजवायला द्यायचं. हो बबल्या. तर गाईज बबल्याचा उद्या बड्डे आहे, कमेंटमध्ये हॅपी बड्डे टाका. तर गाईज इथं रानात थंड पाणी प्यायसाठी जुगाड काय केला माहिती आहे का आम्ही?
तर बघा इथं टीचं पाणी आहे ना, तर इथं बॉटल ठेवली तर मनाने पाणी थंड राहते. तर गाईज बाया आता अर्ध काम झाल्यावर आलाय सगळं. ही उशिरा आला आता, गेम खेळत होता. बबल्याचा मोबाईल चटई आणली होय तू? बबल्याला सांगितलं चटई, त्याला आम्ही चटई आणा. तर गाईज जेवण बनेपर्यंत ही नारळ तोडते ते, नारळातलं पाणी काढायचं वरचं. तर इकडे बारका नारळ. अरे बारका आहे ना, हाताला येईल. बघ बरं जावा कॅमेरा घेऊन जावा. तो गाइस आईने हमको नारियल पानी पिलाएगा. ओ हम फनी इंसान हैं, इसलिए हम हिंदी में बात करेंगे. और ये अब इसको मेरे मुंह में गाली आ रही थी, पर हमने गाली को छोड़ दिया. और यहाँ नारियल काफी ऊपर दिख रहा है. या उधर से पत्थर मारेंगे तो इधर आएगा. उधर से पत्थर मारेंगे. मुझे शायद लगता है ये नारियल नको, क्योंकि ये बहुत मजबूती से बना है. अपन रास्ते पर से है, ठीक है. ये एक पत्थर इतना बड़ा तेरे बाप ने लिए थे क्या? ए मेरे को दे पत्थर. ये पे पकड़ कैमरा, जूम इट ऑन मी. बड़ा बड़ा आता गाईज फिरावा है पडतोय नारळ पाणी प्यायला. कितना बड़ा पत्थर दिया है. हम का आम के गुटलियां गिरा रहे हैं. एवढा बारका पत्थर आहे त्याची मोठा देखी काय आला का हो हे काय इथं इथं बघ किराणा कितना बडा मागता तुझको काय काय घेऊन जातो? काय घेऊन जातोय तुझ्या बापांना कॅमेरा हा म्हणून बाय कळलं की जा घेऊन आता तो गाइस हम यहाँ नहीं गिराएंगे, उधर गिराएंगे. इधर छोटा झाड़ है पण मिल रहे रहा हम उधर ही जाएंगे. एक फटके में मेरी बाजू निकल गई. अभी 2000 कराना पड़ेगा हंसता है. तुम मेरे पीछे आओ. ये हमारा आम का झाड़. पहले बचपन में हम यहाँ सोते थे और यहाँ से रोते थे. तब हम बचपन में थे. फिरावा हा म्हणतोय हिंदी म्हणतोय. हिंदी मराठी में. जिसको समझ नहीं आया वो मेरे को बताओ, मैं कमेंट में डाल दूंगा नीचे. अरे नारळ पडा नाही होय. आईला म्हणतोय अरे इथं कुठली तरी चिमणी यायले भारी, आवाज लय भारी. आईला काय म्हणला दगड हुडकायचे त्या. म्हणला कॅमेरा दगड हुडकून आणतो म्हणला ते कॅमेरा हातात दिले ती बावरते. बघ की, हवा. येऊ. हा ए दगड लागल माघारी फिरून. तुला सांगितलेलं कळतंय का? किती राहिला मुका कांदा? कांदा आता बघा एक चिरला, एक राहिला कांदा. आता यातला बी अर्धा राहिला. आता मग आता चुलच पेटवायची. आता कांदा एवढा चिरला की चुरच पिटू आणि करू. तर गाईज गावाकडली लाईफ अशी असते. हे आम्ही कुठं हॉटेलमध्ये पण जाऊन खाऊ शकत होतो, पण हे असं बनवून खाण्यात मजाच वेगळा आहे. हो आहे नाही तर झाडावर चढतोय तोपर्यंत पडचिल्ला का. पाडणार तर नाही बरं का, पण लय वर जाते. तर गाईज तिथे नारळ आहे, ह्यांना ती नारळ खायचा आहे. दिस इज माय डिस्टनी. काय कळलं तुला हे आहे ना चल बघूला ठेव तोपर्यंत तेल गरम करू चल. तर गाईज इथं आम्ही काय केलंय, त्याला माती लावली. टमाटर आता नाही टाकायचं, परत लागाय टमाटर. तर गाईज आम्ही लास्ट टाइम असं साईडनं चिखल नव्हता लावला तर सगळं करपलेलं माहिती आहे का. तर घरी गेल्यावर शिवाय बसलेला आम्हाला. ओके खटाखट अरे आतनं कसं तुला घाणच पाणी आहे का नाही नाही का कलर आहे तसा. ती तसंच आहे. तुला टाकायची एवढं गरम असतो तुझ्या बापानी ही कर की अर्ध धर त्याला नाही कळत काही. जिरल्या माझे त्याला सांगून कळत नाही, त्यासोबत हातसा झाल्याशिवाय कळत नाही त्याला. ओके खटाखट तर काय ह्याच्यात आम्ही कालवण करणार आहे. रस्सा सॉरी अरे आमच्या इकडे कालवण म्हणतात रश्याला. एकदा कॉलेजमध्ये असंच झालं, मी म्हणलं काल मटणाचं कालवण केलं तर सगळे हसायला लागले. म्हणले कालवण काय असते, आपल्याकडेच कालवण म्हणते ती. हे आमचे दोस्त सगळे भाजी आणि पोळी. आपण फक्त पुरणाच्या पोळीलाच पोळी म्हणतो. साधं कालवण हा कालवण पहिलं तर आमच्या इथं खाळगुट म्हणायची,
रानटी माणसाला तरी आपण आता खारगुट म्हणत नाही कालवड म्हणतो. हाँ तर गाइस हम ऐसे ही है. देशी वाला. चला की आता तेल आणि काय ना काय नाही लागा चूल पेटवा तोपर्यंत मी आलो तेल ही काय काय बघून. तर काय जीवनाचा आणि माझा पण प्लॅन आहे दोघांचा बनवायचा. आता बघू सुट्टी कधी आहे, त्याला सुट्टी कधी मिळते ती. कशात आहे तेल? ह्याच्यात मसाला आहे, तेल बहुतेक ह्याच्यात आहे. तू गेला असता तर गाईज आता माघारी अजून एकदा जाळ लावायला लागलो आम्ही. तुम्ही जाळ लावा तोपर्यंत गरम व्हायला लागलं. ती खाली आंघोळ. जीवना नाही लागला लय दिवस झालं पार्टीत. शेवट का उतार बाया आपण घरापाशी घेतली का काजूची हा त्याच्यावर नाही परत. म्हणजे 2024 मध्ये जेवणाला म्हणाव पार्टी दिन इथे ये म्हणाव जीवनाचा खर्च सगळा सगळा खर्च कर म्हणाव 1 तारखेला येतोय बघा आता. करायची आहे तो. हा व्हिडिओ बघत असला तरी ये म्हणा पार्टीची. तर गाईज ह्याच्यात तेल आहे. लोकांना लय वापर लागतं लांबपर्यंत. मेलेला माझा का कुठं अरे त्या माईकच्या त्याला डेड कॅट म्हणते ती रे, त्यामुळं हवा करतोय बापल्या. म्हण की परत तू म्हणायला हुशार आहे म्हणाल जरा. हो अरे हो डोळ्यातले घालून बेकार होते. साईडला घेऊन की नाही तर पळीने हँडल जरा तेल गरम होऊ दे. तो हम तेल गरम को रख रहे भाई. तरी तर गाईज आता तेल गरम करायला टाकलंय जरा. थोडं गरम झाले की त्याच्यात कांदा टाकू आपण आणि मग चिकन टाकायचं. तर गाईज आम्ही इथं बघुल्याला माती लावलेली, तर माती सगळी पडली. ॲल्युमिनियमच्या ह्याला लागते का माती? असून दे असू दे, काय नसण्यापेक्षा थोडी तरी सेफ्टी. दावाय तरी झाली की बाबल्या काय म्हणतोय. झाली माती बाबल्या हर एक चीज कॉन्टेंट के लिए करताय. तर गाईज आता तेल गरम झाले, आता आम्ही कांदा टाकतो. आता हे थोडा सॉफ्ट होईपर्यंतच गरम करायचा, लय काळा करायचा नाही. ह्याच्यात आपल्याला चिकन पकवायचं. आता 1 ते 2 मिनटंच ठेवायचं आपण. थोडा सॉगी झाला ना चॉपरने बारीक करायला पाहिजे होती. चॉपर. तर बबल्या चॉपर म्हणायला लागला. चॉपरने बारीक करायला पाहिजे. तर गाईज हे आपण आता परतून घेतलेलं आहे यूट्यूबच्या भाषेत. आता आपल्याला ह्याच्यात चिकन टाकायचं आहे. हे चिकन काढ बाबा त्यात. उदर खाली बस की खाली उभा राहून काय करतो. तर गाईज आम्ही खडकी कोंबडी घेतली. खडकीच म्हणते ना त्याला, म्हणजे साधी तसली बॉईल ही नाही. तर गाईज चिकन आणलंय नवाजच्या इथनं. नवाज पण आपला व्हिडिओ बघतो. बाबल्या ती खालचं ताट धुवून आण जा. ही ताट खालचं धुवून आण जा. तर गाईज आता आपण काय करणार आहे, ह्याच्यावर ताट ठेवणार आणि ताटावर पाणी ठेवणार. हे कालवून जात चुरून खाणार आहे ना बाबल्या तू? पिनार गाईज बबल्या एकटाच संपवल. बबल्याचं रेकॉर्ड आहे. बबल्या एका टाइमला 6 भाकऱ्या खालत्या बबल्याने. सुका पाटील आमच्या काय इकडे सुका पाटील. सुका पाटील आहे. सुका पाटील 24 भाकऱ्या खात होता, तसा आमचा बबल्या आता 19 वर्षातच 6 खातोय. त्यात अद्रक लसूण आहे. तर गाईज आता 5 मिनटं ह्याच्यावर पाणी ठेवायला लावलंय त्या रेसिपीवाल्या बाईंनी. आता तोपर्यंत आपण कैरी खाऊ. तर कैरी गाईज इथं हातालाच येते. तिथंच आहे. तर तोपर्यंत आपण कैरी खाऊ. असू दे बाज झालं एक टेस्ट. तर गाईज आता हे धुवून घेऊ आपण. हा गोड झाला का? कलम केले झाड आहे. गाय जरा काय कळतच नाही. परत आम्ही खावाळ्या की कालवा करतो. काय गरज आहे तिथं खांदायची आता. पुढच्या वेळेस ही दिसणार नाही मनुष्य. तर गाईज आता असं झालंय चिकन. सगळं आळणी रस्सा
आणि पण आम्हाला कालवण जास्त लागणार आहे कारण आम्ही भाकरीसोबत खाणार आहे ना, त्यामुळं आम्ही काय करणार आहे त्याच्यात पाणी अजून टाकणार आहे. जाग बाबल्या पाणी टाकू अजून. आयल्या नीट जाळी जाऊचिल मधनं टाकायचं रे पाणी टाकताना का मोठ्यांचं जरा ऐकत जावं रे. बस तर आता अजून 5 मिनिटांनी टाकू. तर काय जेवढं पाणी तुम्हाला जेवढं कालवून तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं त्याच्यात. आता काय करणार आम्ही एकदा हे झालं आळणे मग एका साईडला दुसरी चूल करून त्याच्यात तिखट थोडक्यात त्याची ग्रेव्ही करायची आणि मग ती ग्रेव्ही कालवणात टाकायची. तर काय तिथं आळण्याचं ऑलमोस्ट झालं. आता इथं आम्ही दुसरी चूल करतो तोपर्यंत. तर काय आता इथं अरे लय मोठी चूल केली तुम्ही. बघ ती ही बसायला पाहिजे बघूला खालचं. बबल्या तू काय कर अय बबल्या इकडे ती चटई घेऊन ये इकडं. चटई हातर बबल्या इथं आणि पिशवी इथं ठेव म्हणजे बाकी सामान इथं करायला आपल्याला. आपलं सामान ठेव पटपट घे इकडं. तर गाईज लय उशीर व्हायला लागला. 2 तास झालं चिकन बनवतोय आम्ही. तिकडं आता दुसऱ्या चुलीचं चालू केलं आहे. ह्याच्यात आपण तिखट करणार आहे. हा मी कांदा चिरू का मग आता चिरा चिर बस. आता चुल बी तापली. मी तोपर्यंत उलट करून ठेवतो इथं कोपऱ्यावर. हां ते टाकायचं आता. कांदा चिरतोपर्यंत मी बाकीचं असू दे. हां हां पोळतोय कडे हाताला हां हाताला पोळतोय का हां टाक असू दे. पडलं तेल तर बस. कुठे गेलंय काय माहित खायला खायला गाडी दिली तो आपण. बाय तुला काय म्हणते ब्लॉग मध्ये अरे नाही अरे तर अपदाय नाही कोण लागा ब्लॉग मधले गार असंच करतो बस माऊली. बस. बाबल्याने कव्हर केलं लगेच. निघून जातो माऊली काय झालं या बाबल्या राईट हँड गावला 4K मध्ये टाक. थांब लगेच लय जाळ झाला आता. थांब रातची कडे खेळ करू उद्यापासून पाणी नाही आपल्यापाशी. उसाव लाव की अख्खे पाणी. आता भिजून झालंय सगळं. तर गाईज आम्ही आता ह्याच्यात चटणी टाकतोय. चटणी टाकू हाताने टाकू. टाक टाक तुझ्या अय हाताने टिकाळ टाक काय हात धुवून हात धुतो की. आले हातात पीस. बबल्या हॅलो पटपट. हॅलो हॅलो अजून ए चटणी लय टाकली मी. असून असू दे तिखट झालंय तुझं. आले ना खोबऱ्याची खोबऱ्याची ह्याची ग्रेव्ही आहे. हाताला लागल. बोलतोय लागले वर धर की जरा बरं तू. अरे दमाने चेष्टा नको. बाबल्या खाली पडायला लागला का धरतोय. पोळ मला हाताला हो. हा, बाजूला घे. तर काय ह्याच्यात काय माहित आहे का टोमॅटो कांदा आणि खोबरा त्याचं पेस्ट आहे. पाणी टाका. हा वास खमून घेत. तर काय जाता येतं आमचा रस्सा तर झालेला आहे. झापला. तर काय जाता आम्ही सुक्क बनवतो. बस लय झालं एवढं. लवकर पेटल नाही तरी रानात कचरा कर नका रे. सगळ्या पिशव्या जाळून टाका लास्ट. तर काय जी कॅमेरा चालू आहे म्हणून असं बोलतोय. नाही जर तुझी दाखव बिर्याणीची कागद. दाखवल्याची स्टार्टिंग टाकला आपण जरा. ग्रेव्ही खाणार आपण तर काय आता लय उशीर झाला तुम्हाला मी चिकनचं हे दाखवतो. आता डायरेक्ट जेवताना दाखवतो. हॅलो राय ना बार का काढा बस. तुझ्या हो, पाणी मस्त. आईला कसं रे अरे पाणी बघितलं ना दिसलं माझं पाणी. लगा पाणी बघितलं माझं. अरे पाणी बघितलं खरं राहून भाई जास्त कर पाणी दिसलं नाही मला. तर काय आता जेवण झाले. आता आम्ही जेवतो. आहे ना ताटं काढ. भाकऱ्या हे आणल्यात आईन्यानी घरनं. हवा भाकऱ्या ह्याच्यात आणल्यात. एकदम तुम्हाला गावाकडला फील देतो आम्ही. भाकऱ्या ह्याच्यात बांधून आणल्यात
ह्याच्यात ताट आणले ते लिंबू ह्याच्यात आणले ते तुम्ही काय हॉटेलला आला काय देऊ ही हॉटेलला आले करायला लागले बाकीचे काहीच हे दे इकडे चल आता मी चेक करतो हे तिथलं पण काढा कोथमीर टाका आता जरा आहा हा गाईज मस्त एकदम झणझणीत चिकन सुक्का तर गाईज मी ह्यांना वाढतो जेवण पटपट तर गाईज अशा मस्त झणझणीत भाकऱ्या रस्सा सुक्क वाढू ए तरी ताट द्या पोरांनो आईला मिटून दे आयल्या त्याला मापत रसा दे नाश करू नको तुला नस करायचं चिकन मला सुक्यातलं दे फक्त हो लगा ह्याच्यात फक्त कालवण ठेवतो तर आता आम्ही जेवण करतो आणि भेटतो तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर कमेंटमध्ये लिहा पाण्याचा सिम्बॉल टाका तर काय आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये